मॉर्निंग ऑल. गुड मॉर्निंग. तर आजचा आपला अपेक्षा ज्या असे समाप्त होते वैसे आनंद प्राप्त होतो. यासाठी एक शॉर्ट फिल्म सांगतो. एका मुलाची एक मुलगा असतो रस्त्याच्या उभा असतो आणि तो काय करतो, आता तो पायी असतो नाही का, तो एका टू व्हीलरवाल्याकडे बघतो. टू व्हीलरवाल्याकडे बघून म्हणजे तो जो मुलगा आहे तो हेल्थ वगैरे सगळा चांगला असतो, व्यवस्थित असतो बरोबर. तो एका टू व्हीलरवाल्याकडे बघतो आणि टू व्हीलरवाल्याकडे बघून म्हणतो काय ना आपल्याकडे तर नाही, म्हणजे दुःखी होतो ते बघून नाही का, माझ्याकडे नाही आहे बुवा नाही का. नंतर असंच थोडा टाईम टू व्हीलर थोडा पुढे जातो आणि टू व्हीलरला फोर व्हीलरला बघतो. टू व्हीलरसाठी काय म्हणतो, आयला मी किती दिवस झाले मी टू व्हीलरवरच फिरतोय, माझ्याकडे फोर व्हीलर कधी म्हणजे ज्याच्याकडे आहे त्यात तो सुखी होता, समाधानी नव्हता. आणि फोर व्हीलरला जर काहीतरी वेगळं चाललं होतं म्हणजे त्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या पण त्याला रात्रीची झोप नव्हती, त्याला गोळ्या खाऊन झोपावं लागलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की, आणि दुसरा विषय असा की तो जो मुलगा तो बघत होता रस्त्याच्या काही लावून बरा होता, हेल्थ वगैरे सगळी व्यवस्थित. त्याने नंतर हे वरचं बघितलं तर त्याला दुःख झालं. मग त्याने काय विचार केला, परत रिवर्स आला आणि एक मुलगा रस्त्याच्या बाजूला साईडला भीतीपाशी बसलेला होता. त्याच्याजवळ ना अंगावर कपडे होती, ना व्यवस्थित त्याच्या पायात चप्पल होती, नाही त्याला खायला अन्न होतं. मग त्याला जे कळालं की मी आता जे ते काहींचं करण्याचं स्वप्न आहे, जे काहीचं राहण्याचं स्वप्न आहे. तर माझं असंच म्हणणं आहे की माणसाने आहे त्या सिच्युएशनमध्ये व्यवस्थित राहायला पाहिजे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे बरोबर. आणि जास्त अपेक्षा न ठेवता आहे त्या सिच्युएशनमध्ये आपल्या परीने जेवढं होते तेवढं 100% दिलं पाहिजे. बाकी नियतीला जे मान्य आहे ते तर होणार. म्हणून त्यासाठी हा 2 लाईन लिहिलेल्या आहेत तुम्हाला सांगा की ज्या अपेक्षा ज्या अपेक्षा समाप्त होतील तिथूनच तुमचा जो आनंद आहे, आनंद जर घ्यायचा असेल वस्तुस्थितीमध्ये तर आहे त्या सिच्युएशनमध्ये आरोग्याचं आणि परिवाराचं व्यवस्थित लक्ष ठेवून आपण आनंद घेऊन जाऊ.